सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाज मंदिर कार्यालयामध्ये अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता बैठक घेण्यात आली। यावर्षी रमजान ईद, रामनवमी, बाबासाहेब आंबेडकर जयंती हे तीनही सण एकत्रित आले असून गावात हे सण शांततेने साजरे करावे म्हणून मंगळवारी दिनांक 9 रोजी 11 वाजता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यानिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी रमजान ईद, रामनवमी, बाबासाहेब आंबेडकर जयंती तीनही सण उत्साहात व शांततेत साजरे करा। कुठलाही धार्मिक सण उत्सव सर्व धर्म समभावनेने साजरे करा, कायदा व सुव्यवस्थेचे आवाहन केले आहे। यावेळी सरपंच रघुनाथ वाघ, उपसरपंच डॉक्टर सलमान खान, माजी पंचायत समिती सदस्य शेख सलीम, बाजार समितीचे माजी उपसभापती अरुण पाटील काळे, मुरलीधर राव काळे, सलीम हाजी, माननीय उपसरपंच गणेश सपकाळ, बाबूमिया मधुकर काळे, पोलीस नाईक विकास लोखंडे, बीट जमादार अरुण गाडेकर, विजय पवार, राम अडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। रामनवमी उत्सव समिती पदाधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे पदाधिकारी, रमजान ईद साजरी करण्याच्या निमित्ताने मुस्लिम धर्मगुरू आदी जन उपस्थित होते। म्हणजे शिवाय मातेजवळ येऊन अडकला राहायचं, बरोबर की नाही? आणि त्यातून हे सुद्धा तर शेवटी अध्यात्म, या गावची परंपरा, सर्व धर्मियांचं एक श्रद्धास्थान, शिवाय माता एक आहे, तिकडे धुंडूबाबांचा एक विषय आहे, त्याचा भंडारा आहे, हनुमान जयंती, राम नवमी आहे, महात्मा फुलेंची जयंती आहे, भीम जयंती आहे, आणि मुस्लिम बांधवांचा रमजानचा ईद आहे, ईद का चालू आहे। तो आता याच्यात सुटत नाही, दोन जास्त विषय तसं बोललोय की सगळ्यांचं सार एकच आहे। इथं लोक जी आहेत सगळी, तुम्ही, आपण सर्व, या सर्वांना माहिती आहे की हे सगळं कसं साजरं करायचंय, यातनं काय होऊ नये द्यायचं आणि काय करायचंय। तर याच्यामध्ये सगळ्यांना भान ठेवावं लागेल, कारण 11 तारखेला महात्मा फुलेंची मिरवणूक निघेल, त्यात झेंडा वेगळा लावला जाईल। लगेच त्याच दिवशी म्हणजे अर्ली मॉर्निंग 11 पर्यंत ईद आहे, तर ईदसाठी कुठेतरी हिरवा झेंडा असेल रस्त्यावरती, मग कुठेतरी लगेच 14 तारखेला निळा झेंडा येईल, 17 तारखेला भगवा झेंडा येईल, बरोबर का? म्हणजे हे सगळे जरी झेंडे बदलत गेले तरी रूट मात्र एकच आहे। आणि आपल्या समजा तुम्ही जरी स्वतः असले तर आपल्या घरामध्ये काही गोष्टी करताना थोडंसं काही मिक्स झालं, किती आंघोळ केली, किती शॅम्पू लावून साबण लावून धुतलं, तर काय लगेच तुम्ही पूर्ण क्लीन होत नाही, थोडाफार रंग राहत असतो। तसं जर एवढं 8 दिवसामध्ये सगळे सण उत्सव एकाच रस्त्यावर एका शहरामध्ये होणार आहेत, तर ह्या गोष्टी कुठेतरी आजच्या उद्या दिसतील, उद्याच्या परवा इकडे तिकडे दिसतील, तर ते दिसल्या म्हणून काय काही बदलायचं किंवा काही वेगळं वाटायचं संबंध नाही। त्याला एक वेगळ्या नजरेने पाहायला आणि ती ओपन माइंड घ्यायला काही हरकत नाही, ते घ्यावंच लागेल। सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख।